नोटिफिकेशन आलेली आहे. NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएट लेवल. एकूण 6 पोस्टसाठी ही ऍड आलेली आहे. आता आपण बघणार आहोत महत्त्वाचे डेट्स कोणकोणते आहेत आणि कोण याला अप्लाय करू शकतं. सगळ्यात पहिला बघूया वयाची अट काय आहे ते. वयाचे जे काही कॅल्क्युलेशन करायचं आहे ते 1 जानेवारी 2026 यापर्यंत करायचं आहे. तुमचं एज 18 ते 33 यामध्ये असलं पाहिजे. तुम्ही जन्मलेली तारीख 1 जानेवारी 2008 पेक्षा जास्त नको. आणि तुम्ही जर अनरिझर्व्ड किंवा ओपन कॅटेगरी किंवा EWS मध्ये असाल तर 2 जानेवारी 1993 च्या अगोदर जन्मतारीख नको. आणि जर तुम्ही ओबीसी असाल नॉन क्रिमिलेअर तर 2 जानेवारी 1990 च्या अगोदर जन्मतारीख नको. आणि जर SC ST असाल तर 2 जानेवारी 1988 च्या अगोदरची जन्मतारीख नको. आता याच्यासाठी अप्लाय करायची फीज बघूया आपण कोणकोणते आहेत. पुरुष ओपन कॅटेगरी मध्ये जे असतील तर त्यांच्यासाठी फी आहे 500 रुपये. आणि तुम्ही जर CBT 1 म्हणजेच प्रिलिम एक्झाम रेल्वेची जर अटेंडन्स लागली तुमची तर तुमचे 400 रुपये रिफंड होतील. म्हणजे आता अप्लाय करताना तुम्हाला 500 रुपये अप्लाय करायला लागणार ओपन मेल साठी. आणि बाकीचे कॅन्डिडेट्स बघा SC ST एक्स सर्व्हिसमन, फिजिकल हँडिकॅप, फिमेल, ट्रान्सजेंडर आणि EWS आणि मायनॉरिटीज हे सगळे काय करू हे यांच्यासाठी फी किती असणार आहे 250 रुपये असणार आहे CBT 1 साठी. त्यानंतर ह्याची अप्लाय करण्याची शेवटची तारीख असणार आहे 20 नोव्हेंबर 2025. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन स्वीकारले जाणार नाहीत. त्यानंतर पुढचं बघा, जर तुमचं CBT 1 साठी अटेंडन्स लागला असेल तर तुमची फी रिफंड होणार आहे. जर तुम्ही 500 रुपये भरला असाल तर तुमचे 400 रुपये रिफंड होणार आहे. जर तुम्ही 250 रुपये भरला असाल जसं की महिला कॅटेगरी असेल किंवा EWS असतील किंवा इतर ओबीसी असेल तर ते 250 रुपये भरणार आहेत. त्या सगळ्यांचे 250 रुपये परत मिळणार आहेत. फक्त त्यांना त्यांचे बँक डिटेल्स फॉर्म भरताना द्यावे लागतील. आणि जर तुमची प्रेझेंटी लागली तरच तुम्हाला ते रिफंड होणार आहे. जर तुमची ऍबसेंटी लागली तर रिफंड होणार नाहीत. त्यानंतर आता सिलेबस बघूया. CBT 1 साठी बघा एकूण 90 मिनिटाची एक्झाम असणार आहे. त्यामध्ये जनरल अवेअरनेस 40 मार्क असणार आहे. मॅथ्स 30 मार्क असणार आहेत. जनरल इंटेलिजन्स म्हणजेच रिझनिंग 30 मार्क असणार आहे. असे टोटल 100 क्वेश्चन्स असणार आहेत आणि त्याच्यासाठी 90 मिनिट असणार आहे. एकाच वन एकाच 3 मार्क डिडक्ट होतील जर तुमचं उत्तर चुकीचं असेल तर. म्हणजेच रॉंग मार्किंग आहे यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर मॅथ्स साठी तुम्ही सिलेबस बघू शकता. जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग साठी तुम्ही सिलेबस बघू शकता. जनरल अवेअरनेस साठी तुम्ही इथं पूर्ण सिलेबस बघू शकता. याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता इन डिटेल स्टडी करण्यासाठी. त्यानंतर बघा स्टेज 2 साठी एक्झाम पॅटर्न बघा एकूण 90 मिनिटाचा असेल. इथं जनरल अवेअरनेसचं वेटेज वाढवले आहेत. एकूण 50 क्वेश्चन्स असतील. मॅथ्स 35 क्वेश्चन असतील. रिझनिंग 35 क्वेश्चन असे एकूण 120 क्वेश्चन असतील आणि 90 मिनिट असतील तुमच्यासाठी. CBT 2 साठी पण रॉंग मार्किंग आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया कोणत्या डिव्हिजन साठी किती वेकेन्सीज आहेत. महत्वाचे 2 डिव्हिजन आपल्याकडे बेंगलोर आणि मुंबई आहेत. म्हणजेच कर्नाटक आणि महाराष्ट्रासाठी. कर्नाटक मधून अप्लाय करणार असाल ह्या 6 पोस्ट साठी चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या सगळ्यांसाठी एकूण 241 बेंगलोर डिव्हिजन साठी आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मुंबई डिव्हिजन साठी ह्या 6 पोस्ट साठी मुंबई डिव्हिजन मध्ये किती आहेत एकूण 596 वेकेन्सी आहेत. त्यामुळे कुठून अप्लाय करायचं ते लवकरात लवकर करा कारण शेवटचे 10 दिवसांमध्ये सर्व्हर डाऊन होतं. थँक्यू.